याच प्रभाग क्रमांक 4 मधून युवा नेतृत्व म्हणून उदयास येत असलेले तौसिफभाई शेख यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाही, पाणी टंचाई, रस्ते, वारंवार होणारी वीज कपात अशा गोष्टींकडे प्रस्थापित नगरसेवकांनी दुर्लक्ष केले। म्हणूनच आज एका युवा नेतृत्वाला प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत आहे, अशी भावना यावेळी बोलताना तौसिफ शेख यांनी व्यक्त केली। शैलेंद्र निवास जाधव, मी प्रभाग क्रमांक 4 मधील एक नागरिक आहे आणि तिथून आमचे प्रभाग क्रमांक 4 मधून तौसिफ शेख यांनी अर्ज आज भरलेला आहे अपक्ष म्हणून। तर आमचे ते अनेक प्रकारच्या समस्या आहेत, जशा की कचऱ्याच्या समस्या असतील, आमच्या इथे पाणी प्रश्न खूप मोठा होता, त्याच पद्धतीनं आमच्या इथे अनेक रस्ते व्यवस्थित बांधलेले नाही आहेत, अशा बऱ्याच समस्या आहेत आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते म्हणा किंवा काय। तर त्याबद्दल हे आत्ताचे माझे मित्र जुबेर शेख हे निवडून आले तर ते चांगल्या प्रकारे कामं करतील आणि आम्हाला हक्काने त्यांना बोलता येईल की तुम्ही हे काम करा। त्यामुळे आता जे नगरसेवक आहेत, विद्यमान नगरसेवक, ते 5 वर्षात कधीही आमच्या इथं आलेले नाही आहेत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तौसिफ शेख यांना आपण सर्वांनी मिळून निवडून द्यावं आणि ते नक्कीच विकास करतील। धन्यवाद। नमस्कार, मी तौसिफ मस्जिद शेख, भीमाबाई आंबेडकर नगर सदर बाजार येथे रहिवासी आहे आणि मी प्रभाग क्रमांक 4 ब या गटातून आत्ता नगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। गेल्या 5-10 वर्षापासून प्रभागाचा काही विकास झालेला नाही आणि आमच्या वस्तीतील माणसांना पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे, तो पण देखील सुटला नाही। स्वतः CO साहेबांना आम्ही कित्येक वेळा नोटीस देऊन किंवा सांगून तिथल्या स्वच्छतेचा पण काही त्यांनी आराखडा व्यवस्थित घेतलेला नाही आहे आणि भरपूर ठिकाणी स्वच्छतेचा, पाण्याचा, कचऱ्याचा असे भरपूर प्रश्न आहेत। त्यामुळं माझी नगरसेवकांकडून काही काम झालेलं नाही आणि आपण इथून पुढं जर मी नगरसेवक झालो तर मी 100% प्रभागामध्ये काम करेन आणि सर्वत्र सगळ्या नागरिकांना योग्य सुविधा भेटतील याची मी काळजी घेईन। आणि मी अपक्ष असा फॉर्म भरलेला आहे आणि नागरिकांसाठी मी फॉर्म भरलेला आहे। नागरिकांनी पण मला पूर्णपणे साथ द्यावी आणि माझ्या उमेदवारीला त्यांनी न्याय द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे।